आज आपल्या गोबीची हार्वेस्टिंग चालू आहे। गेल्या 29 मे रोजी आपण या गोबीची लागवड केली होती आणि खूप सुंदर असणारे 2 महिन्याच्या आत आपली हार्वेस्टिंगसाठी गोबी आलेली आहे। आपल्या गोबीला फक्त 57 दिवस आज पूर्ण होत आहे, तरी एकदम असणारी सुंदर प्रकारे बघा एवढा मोठा गट्टा पडलेला आहे, 1 किलोचा गट्टा पडलेला आहे। सुंदर प्रकारे आपली फ्लावर आलेली आहे। पण आता सध्या हार्वेस्टिंग करीत असताना खूप साऱ्या अडचणी येत आहे। पाऊस चालू आहे, झाले 3 दिवस झाले सारखा मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये सगळं आपल्याला ही हार्वेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे। कारण की आपण जर आज हार्वेस्टिंग नाही केली तर गोबीचं पीक आहे 1-2 दिवसामध्ये खराब होण्याची शक्यता आहे। त्यामुळे असणार आहे वरून पाऊस चालू आहे आणि खाली आपली हार्वेस्टिंग चालू आहे। कारण की आपण जर आज हार्वेस्टिंग नाही केली तर खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपल्याला हार्वेस्टिंग करावंच लागणार आहे। आणि शेतकरी म्हटलं तर संघर्ष करावाच लागेल। एखाद्या वेळेस जर भाव वाढला तर आपण आरडून ओरडून सांगू शकतो, पण शेतकऱ्यांना काय माल आणण्यासाठी काय संघर्ष करावा लागतोय आपल्याला कधीच दिसून येणार नाही। कारण बघा आता हा संघर्ष काय सोपा नाही। वरून पाऊस चालू आहे, खालून चिखल आहे, आपण घराच्या बाहेर सगळं निघू शकत नाही, पण शेतकऱ्यांना शेतात येऊन असणार या संघर्ष करावा लागतो। हे असणार आलेलं पीक आपल्याला मार्केटपर्यंत घेऊन जावं लागणार आहे, तरच आपले 4 पैसे 2 दिवसात जर घेऊन गेलो तरच आपले 4 पैसे आपल्या हातात पडणार आहे। नाही तर आपल्याला याच्यातून 1ही रुपया केलेला कष्ट तर जातील आणि खर्च सगळं जाईल। त्यामुळे आपल्याला आता वरून पाऊस चालू आहे, खाली आता हार्वेस्टिंग करणं खूप गरजेचं आहे। कारण की असणारा बघा किती मोठा गट्टा झालेला आहे। 57 दिवसामध्ये आपली पहिलीच वेळ होती, तरी आपण सुंदर प्रकारे असणारे हा माल आणलेला आहे। पण आता निसर्गाच्या काय मनात काय सांगता येत नाही। वरून पाऊस चालू आहे, 3 दिवस झाले, पावसाची आवश्यकता होती, पाऊस नको असं मी म्हणत नाही, पण आता बास व्हावा एवढीच असणारी भगवंताकडे प्रार्थना आहे। आणि आज आपण ही फ्लावरची हार्वेस्टिंग चालू केलेली आहे। शेतकरी म्हटलं तर संघर्ष करावाच लागतो। आपलं एक यूट्यूबवर चॅनल आहे युवा शेतकरी म्हणून, त्याला सबस्क्रायबर करा आणि असणार लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।